येतात हे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात येणं, या लाखो पर्यटकांच्या माध्यमातून रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होत राहणं, त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होणं, ही अशी एक प्रक्रिया आहे की याची आज सुरुवात ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून होते. ह्या माध्यमातून महाराष्ट्राचा गणेशोत्सव हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक भाषांमधून म्हणजे जगातल्या सगळ्या भाषांमधून हा गणेशोत्सव जगापर्यंत पोहोचवला जाईलच, पण त्याचबरोबरीने जवळपास 150पेक्षा जास्त देशांमध्ये गणेशोत्सव साजरा होत असतो. तर इकडचे जे आयोजक आहेत ते सर्व आयोजक आणि महाराष्ट्रातील सर्व गणेशोत्सव मंडळं या सगळ्यांचे एकत्र नेटवर्क उभं करणं आणि त्याच्या माध्यमातून अजून मोठं काम उभं करणं हा या ग्लोबल गणेश फेस्टिवलचा उद्देश आहे. ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगात पहिल्यांदाच जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती गणेशोत्सव साजरे करतात अशा आयोजकांच्यासाठी सजावट आणि देखावा स्पर्धा होणार आहे की जगभरातून आता जवळजवळ आमच्याकडे 50पेक्षा अधिक देशांमध्ये शहरांमधून कन्फर्मेशन आलेले की ते सहभाग घेत आहेत. जवळजवळ 50 देशांपेक्षा अधिक ठिकाणचे पर्यटक याच्यामध्ये या आयोजक याच्यामध्ये सहभागी होतील. त्याचबरोबर एक आंतरराष्ट्रीय दर्जाची फोटोग्राफी आणि रील्सची कॉम्पिटिशन या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याचबरोबर जे आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये येणार आहेत या सगळ्या पर्यटकांच्यासाठी एक 24 तास उपलब्ध अशी एक हेल्पलाईन या ग्लोबल गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून होणार आहे. गव्हर्नमेंटचा काही सहभाग यामध्ये अजून तरी म्हणजे आमचं आणि गव्हर्नमेंटचं अजून काय बोलणं नक्कीच नाही झालेलं, पण आम्हाला पूर्ण खात्री आहे हा इनिशिएटिव्ह आणि त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता लवकरच महाराष्ट्र शासन याच्यात अधिकृतरित्या असेल. आज पुण्यातली मुळात सगळीच मंडळं आम्ही या ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजकच आहोत. जय गणेश व्यासपीठ नावाचा जो आमच्या सगळ्यांचा एकत्रित मंच आहे या प्रत्येक म्हणजे पुण्यातलं प्रत्येक मंडळ या मंचामध्ये आहे आणि हे सगळेजण याच्यामध्ये आयोजक म्हणूनच आहेत.